केतन अग्रवाल हत्याकांडामुळे फक्त महाराष्ट्रच नाही तर देश हादरलाय। केतनचा लोहगडावरून पाय घसरून मृत्यू झाला अशी माहिती समोर आली आणि सियाला सहानुभूती मिळायला सुरुवात झाली। बिचारी सिया आपल्या होणाऱ्या पतीसोबत ट्रेकिंगला गेली आणि तिचा पती लग्न होण्यापूर्वीच पाय घसरून पडून मरण पावला। किती दुर्दैवी घटना आहे असं सर्वांना वाटलं। नंतर काही दिवसांनी कळालं की सियानेच आपल्या प्रियकरासोबत मिळून केतनला गडावरून ढकलून देत हत्या केली आहे। ही माहिती समोर येताच सध्या संतापाचं वातावरण पाहायला मिळतंय। केतन आणि सियाच्या लग्नासाठी उदयपूरमध्ये 17 कोटी रुपयांचं पॅलेस बुक करण्यात आलं होतं। पाहुण्यांसाठी 2 खासगी विमानांची खास व्यवस्था करण्यात आली होती। मात्र लग्नापूर्वी सियाने एका निष्पाप मुलाचा जीव घेतलाय। यामुळे अनेकांना प्रश्न पडलाय की सिया कोण होती आणि तिची संपत्ती किती। केतन अग्रवालची देखील संपत्ती किती आहे, सियाचा बॉयफ्रेंड काय करतो, त्याची संपत्ती किती आहे, पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी। केतन आणि सियाचा विवाह नोव्हेंबर महिन्यात होणार होता। फेब्रुवारीमध्ये त्यांचा साखरपुडा झाला होता आणि त्यानंतर नोव्हेंबर महिन्यातील या ग्रँड डेस्टिनेशन वेडिंगसाठी उदयपूर येथे एका आलिशान पॅलेसचे बुकिंगही करण्यात आले होते। मात्र सियाच्या डोक्यात दुसराच प्लॅन सुरू होता। केतन सियाच्या आनंदासाठी सर्व गोष्टी करण्यास तयार होता। सियाचा 19 जून रोजी वाढदिवस असल्यानं केतन तिला सरप्राईज देण्याच्या तयारीत होता। वाढदिवस महाबळेश्वर येथे साजरा करण्यात येणार होता अशी माहिती आहे। पण सियाने लोहगड किल्ल्यावर जाऊनच वाढदिवस साजरा करण्याचा हट्ट धरला। मात्र केतनला उंचीची भीती वाटत असल्यानं त्याने सुरुवातीला जाण्यास नकार दिला होता। परंतु सियाने तिच्या वाढदिवसाचं कारण पुढे करत आणि कुटुंबियांना मध्यस्थी करायला लावून त्याला लोहगडला येण्यास तयार केलं अशी देखील माहिती आहे। आधीच गडावर दबा धरून बसलेला तिचा प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीने सियाने केतनला 400 फूट खोल दरीत ढकलून दिलं। हत्येनंतर हा अपघात असल्याचं भासवण्यासाठी सियाने सोशल मीडियावर "तुम्हाला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सोडून गेलास" अशी भावनिक पोस्टही टाकली होती, जी नंतर पोलीस तपासात खोटी ठरली। सिया गोयल ही पुण्यातील व्यावसायिक प्रवीण गोयल यांची कन्या आहे। 20 वर्षांची सिया बीकॉमचं शिक्षण घेत आहे। गोयल कुटुंबाचा ड्रायफ्रुट्स आणि मसाल्यांचा व्यवसाय आहे। सियाने देखील आपला स्वतःचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची मार्केट यार्ड परिसरात केकची बेकरी आहे। तर आरोपी चेतन चौधरी पुण्यातील व्यावसायिक बाबूलाल चौधरी यांचा मुलगा आहे। 23 वर्षीय चेतननं BBAचं शिक्षण घेतलंय। 2 वर्षांपासून तो मार्केट यार्ड परिसरात वडिलांचा ड्रायफ्रुट्स आणि किराणाचा व्यवसाय पाहतो। चेतनला क्रिकेटची आवड असून त्याची रणजी क्रिकेट खेळण्याचं स्वप्न होतं। केतन अग्रवाल हा बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा होता। 25 वर्षीय केतनने सिम्बायोसिस मधून BBAचं शिक्षण घेतलं होतं। पुढे अमेरिकेतून बिझनेस मॅनेजमेंटची पदव्युत्तर शिक्षण त्याने पूर्ण केलं। 2 वर्षांपूर्वी शिक्षण पूर्ण करून केतन भारतात आला होता। भारतात आल्यानंतर केतन कुटुंबाचा रिअल इस्टेट व्यवसाय सांभाळत होता। केतन सक्सेस ग्रुप या रिअल इस्टेट व्यवसायाचा संचालक आणि चीफ मार्केटिंग अधिकारी होता। केतन मावळ तालुक्यात असलेल्या लोढा बेलोमोंडो हाऊसिंग सोसायटीमध्ये राहत होता। केतनची संपत्ती शेकडो कोटीच्या घरात असल्याची माहिती आहे। त्यांनी फक्त लग्नासाठी 17 कोटींचे पॅलेस बुक केले होते। त्यानंतर भव्य रिसेप्शन होणार होतं। यावरूनच तुम्ही अंदाज लावू शकता की केतन किती श्रीमंत होता। केतनने आपले जीवन जगणे सुरू केले होते। त्याने व्यवसायात पाऊल ठेवलं होतं आणि सियाने त्याचं जीवन संपवलं। सियाने केतनची हत्या केल्याची माहिती समोर येताच केतनच्या आईच्या पायाखालची वाळू सरकली। जिला आपल्या घरात सून म्हणून आणणार होतो त्याच मुलीने आपल्या काळजाच्या तुकड्याला आपल्यापासून लांब केलं। हे कळताच त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे। सिया आणि चेतनला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केतनच्या आईने केली आहे। मम्मी हूँ राखी विशाल अग्रवाल। आज मेरा बेटा चला गया है, इसके पूरे जिम्मेदार सिया है और उसका बॉयफ्रेंड है। मैंने सिया को सब कुछ अपने बहू के जैसे माना था। उसने बहुत बड़ा मेरे को धोखा दिया है और मेरे को बहुत झूठ बोला है। देखा जाए तो अभी बहुत सारी चीजें बातें आ रही है, बहुत झूठ बोला है उसने मेरे साथ। जब घर में वो आती थी तो कभी आप लोगों को लगता था कि ये घर में तो आई होगी कहीं? हाँ, आई है ना। कैसे रहती थी आप लोग के साथ मिलजुल? 2-3 बार आई है। एक बार तो पूजा पे आई हुई है, तो वो पूजा के हिसाब से आई थी तो अच्छे से रही हमारे साथ। और एक बार बर्थडे पे भी आई थी। 2-3 बार हमारे डिनर पे भी आई और जब भी अच्छे से रही। हम लोग डिनर पे मिले भी। मैंने उसको फ्रेंकली बोल दिया था कि मेरे घर में ड्रिंक नहीं चलता है, मेरे घर में कोई मैं पार्टियाज भी तेको भेजूंगी नहीं। तो भी वो ड्रिंक करने की ये हमसे छुपाई गई है। उसके माँ ने बाप ने हमसे ये बात छुपाई गई है। और मेन जिम्मेदार तो इस पर पूजा मित्तल बहुत ज्यादा इन्वॉल्व है। पूजा गोयल ने, मैं जिस दिन हुआ था पूजा गोयल का मेरे पास कॉल आया था कि आप आपके बेटे को क्यों भेजते हो। मैंने नहीं भेजा है, सिया ने लेके गई है मेरे बेटे को वहां पर खींच के।
मैंने नहीं भेजा है, सिया का हाथ है इसमें पूरा। जब वो घर में आती थी तभी कभी ऐसा लगता था कि ये इसके दिमाग में कुछ और चल रहा है? नहीं, बिल्कुल भी नहीं, बिल्कुल भी नहीं। मेरी जॉइंट फैमिली है, मेरे हम लोग 20 लोग रहते, किसी को भी नहीं पता एक था। आम लड़की की तरह आम लड़की के जैसे वो आने की, आपको कुछ तो उससे हंसती खेलती रहने की, मैं कभी भी बात करने की तो वीडियो कॉल पे बात करने की, एकदम हंसते हुए बात करने की, कुछ भी नहीं था ऐसा। हमको कुछ डाउट भी नहीं आया। मैं बहुत बार उससे मिली, हमें बहुत बार शॉपिंग भी गए, हम लोग बहुत बार डिनर पे भी गए, कहीं नहीं हमको डाउट आया कि सिया ऐसी लड़की है। आप क्या कहेंगे? जो सर ने भी कहा कि समाज में ऐसे लोगों का होना काफी घातक है। नहीं, उसको मौत की सजा चाहिए, उसको, उसके भाई को भी, उसके बॉयफ्रेंड के भी, उसके माँ को भी, उसके बाप को भी, और उसकी बुआ को भी। उसकी बुआ को तो पहले ही चाहिए, बुआ तो बहुत ज्यादा है, बुआ फूफा दोनों को चाहिए। जब से ये हुआ है आपके घर में, हम देख रहे हैं सभी की हाँ हालत सभी की सब हाँ, खराब है कि बहुत ज्यादा है, बहुत ज्यादा। हम लोग तो आंसू नहीं रुक रहे हमारे। हम लोग 4 दिन से घर में सोए नहीं है, कोई घर के एक भी इंसान सोया नहीं है। हम लोग घर में 20 मेंबर्स है। अच्छा, जब ये घटना हुई पहले दिन, हाँ, तभी आपको कुछ लगा था कि ये कुछ अलग हो सकता मेन तो हमको कि सिया के शूज नहीं मिले, तब उस पर मेरे को डाउट थोड़ा हुआ। और जब मैंने सिया के मोबाइल, उसने मोबाइल मेरे को मिला जाते बरोबर, उस पर थोड़ा डाउट हुआ। और जब मैंने केतन का फेस देखा तब उस पर मेरे को थोड़ा डाउट हुआ। जब मैंने ये 3 चीज तो मैं खुद बोलूंगी। साखरपुडा झाल्यापासून केतनला सियावर संशय होता। सिया केतनला वारंवार लोहगडावर घेऊन जात होती, असा दावा केतन अग्रवालच्या वडिलांनी केलाय। केतन आणि सियाचं लग्न ठरल्यापासून सियाने बॉयफ्रेंडला 2004 वेळा फोन केला, 238 तास तिने गप्पा मारल्या आहेत। केतनशी लग्न ठरल्यानंतरही सियाची अनेक मुलांशी चॅटिंग सुरू होती, अशी हादरवणारी माहिती सियाच्या मोबाईल सीडीआर मधून समोर आली आहे। केतन आणि सियाचा प्लॅन कसा फसला? सियावर केतनच्या बहिणीला संशय होता, या संशयातून हे हत्या प्रकरण समोर आल्याची चर्चा आहे। सियाने सांगितलं होतं की केतनचा पाय घसरला आणि तो दरीत कोसळला, पण पोलिसांनी लोहगड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना एक संशयित तरुण आढळला। चेतन चौधरी भर उन्हाळ्यात हुडी घालून लोहगडावर गेला होता। त्याने स्वतःची ओळख लपवण्यासाठी उलनची हुडी आणि कानाला हेडफोन लावले होते। उन्हाळ्यात हिवाळ्यासारखे कपडे घातल्यानं पोलिसांचा संशय अधिकच बळावला। पोलिसांना चकवा देण्यासाठी चेतन स्वतःचा मोबाईल घरी ठेवून तिथे आला होता, मात्र टोल नाक्यावरील एका सीसीटीव्हीतही तो कैद झाला होता। या दोघांनी एकमेकांना केलेले संशयास्पद इशारे सीसीटीव्हीत कैद झाले। पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे कसून चौकशी केली असता सिया आणि चेतनने आपला गुन्हा कबूल केलाय आणि या भयंकर हत्याकांडाचा अखेर भांडाफोड झालाय। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।